बघा, गेले कित्येक वर्ष हा हद्दवाढीचा लढा चालू आहे, परंतु ग्रामीण भागातले जे आमचे बांधव आहेत या बांधवांचा गैरसमज काही लोकप्रतिनिधींनी करून दिलेला आहे। कोल्हापूरचा विकास जर झालाच नसता तर कोल्हापूरची KMT देखील त्या गावापर्यंत पोचली नसते। कोल्हापूरचा विकास झाला नसता तर कोल्हापूरचं पाणी देखील आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये पोचलं नसतं। कोल्हापूरचा विकास हा शाहू महाराजांच्या बसनं हा चालू आहे आणि आता बघायला गेलं तर कोल्हापूरचे नागरिक आणि ग्रामीण भागातले नागरिक एकमेकाच्या समन्वयानं ही हद्दवाढ कोणत्याही परिस्थितीत होणार यात मात्र आता तिळभर शंका राहिलेली नाही। आता हे महायुतीचं शासन आहे, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा हे देखील सकारात्मक आहेत, परंतु लोकप्रतिनिधींनी जी दिशाभूल करून ठेवलेली आहे ग्रामीण भागातल्या बांधवांची, ती दिशाभूल फक्त आणि फक्त त्यांच्या स्वार्थासाठी केलेली आहे। माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या सगळ्या बांधवांना कळकळीची विनंती आहे, खरं काय आहे आणि काय ते आपल्या समोर आणलं जातं लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते आपण तपासून पाहावं आणि कोल्हापूरच्या विकासासाठी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कोल्हापूर शहरामध्ये आपण समाविष्ट होऊन आपल्या गावाचा विकास करून घ्यावा। एवढीच आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या माझ्या माता माई माऊलींना माझी कळकळीची विनंती आहे।